नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे राजूच्या चुकीचे ते भयंकर परिणाम. कथेचे मूळ नाव आहे संबंध एक वास्तुदोष. कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे. कथेला आता सुरुवात करू. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो, आपण ज्या घरामध्ये वावरतो, त्या घरातच नव्हे तर घराच्या आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा चांगल्या स्पंदनांचा वावर असणे गरजेचे असते. जेव्हा आपण एखाद्या वास्तूमध्ये राहत असतो आणि आपल्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये जर वारंवार काहीतरी अघटित घडत असेल किंवा त्या वास्तूत राहत असताना चित्रविचित्र अनुभव येत असतील तर त्याला वास्तुदोष असे म्हणतात. मत्स्य पुराणानुसार एकदा भगवान शिव आणि अंधकासूर नावाच्या राक्षसामध्ये युद्ध झालं. त्या दरम्यान भगवान शंकराच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातूनच पराक्रमी आणि सर्व शक्तिमान वास्तुपुरुषाचा जन्म झाला. आणि भगवान शंकराच्या शरीरातून निर्माण झालेल्या वास्तुपुरुषाला वास्तूमध्ये ईशान्य दिशेत जमिनीमध्ये प्रस्थापित करण्याच्या विधीला वास्तुशांत असे म्हणतात. असे म्हणतात की जर हा विधी झालेला नसेल तर ती वास्तू शांत राहत नाही. तिथे अशांतीने घर केलंच म्हणून समजा. आणि असंच काहीसं माझा मित्र राजूच्या आयुष्यात घडलं. त्याने कोणती चूक केली, त्याने केलेल्या चुकीचे परिणाम किती भयंकर झाले, त्याच्या आयुष्यात असं काय भयंकर घडलं, बघूयात. माझा मित्र राजू हॉस्पिटलमध्ये बेडवर पडला होता, पण आता त्याला हळूहळू बरं वाटत होतं. राजू, अरे हे सगळं अचानक काय झालं, कसं झालं, मी त्याला विचारलं. आणि त्याने मला अगदी सविस्तररित्या ती घडलेली भयंकर घटना सांगितली. राजूनं नुकतंच एक सेकंड हँड घर घेतलं होतं. ते घर एका रिटायर झालेल्या ऑफिसरचं होतं. पण त्या घरात त्याच्या कुटुंबातील 7 ते 8 जणांबरोबर एका पाठोपाठ एक असे खूप काही भयंकर घडत गेलं. जसे कोरोनाच्या त्या भयंकर काळात कुटुंबाच्या कुटुंबे उद्ध्वस्त झाली, तसेच काहीसे त्याच्या कुटुंबासोबत घडलं होतं. राजू हॉस्पिटलच्या बेडवर पडून बोलत होता. संतोष, फक्त मीच कसाबसा वाचलो आहे या भयंकर प्रकारातून. मात्र माझ्या घरातील 8 जणांबरोबर जे काही घडलं ते खूपच भयंकर घडलं. आणि आज ते सगळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती चांगली नाहीये असं मला कळलंय, राजू म्हणाला. पण राजू, तू जे काही सांगत आहेस त्या पाठीमागचं कारण तरी काय आहे, मी त्याला विचारलं. दुसरं तिसरं कारण काही नाही मित्रा. कारण आहे वास्तुदोष. माझे पुरोहितांशी बोलणं झालं होतं. त्यांनीच मला हे कारण सांगितलं, राजू म्हणाला. छे, मला नाही वाटत. खरं तर वास्तुदोष वगैरे असं काहीही नसतं. ह्या सगळ्या गोष्टी आपणच जन्माला घातल्या आहेत. घर हे शेवटी घर असतं. त्यात कसला आलाय दोष, मी म्हणालो. हे जे काही माझ्या घरात भयंकर घडलं तेव्हा माझ्या ओळखीत जे पुरोहित होते ते पुरोहित तीर्थयात्रेला गेले होते. त्यांनी नर्मदा परिक्रमा करून परत आल्यानंतर जेव्हा माझ्या घरातल्या घडलेल्या घटनेला आकलन केलं तेव्हा ते माझ्या घरी आले होते. आणि त्यांनीच मला सांगितलं की ती वास्तू मनुष्य व्यक्तींना राहण्याच्या लायकीची नाहीये. मला त्या वेळेला समजलं नाही की त्यांनी मला असं का सांगितलं. जेव्हा मी त्यांना खोलात जाऊन आवर्जून विचारलं तेव्हा पुरोहितांनी सांगितलं की प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी शास्त्र आहे. वास्तूच्या स्थापनेमध्ये सुद्धा शास्त्र हे सामावलेलं आहे. सर्वात प्रथम जेव्हा ते माझ्या घरात आले त्याच वेळेस त्यांचं लक्ष त्या कंपाऊंडच्या बाजूलाच असलेल्या त्या चिंचेच्या झाडाकडे, बंगल्यात मागील बाजूस असणाऱ्या विहिरीकडे आणि त्याच्या बाजूला असलेल्या त्या सर्व परिसराकडे गेलं.
त्या परिसराला आणि त्या झाडाला नक्कीच काहीतरी इतिहास आहे आणि तो खूप भयानक आहे असे ते म्हणत होते. आणि दुसरी गोष्ट त्यांनी अशी सांगितली की त्या घरामध्ये वास्तुशांती झालेली नाही. आणि ते खरं सुद्धा आहे. मी कुठलीच पूजा त्या घरात केली नव्हती. माझ्या कुटुंबातील सदस्यांसोबत जे काही झालं त्याला कारण तिथला वास्तुदोषच आहे असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की त्यांनी आजपर्यंत कित्येक घरांचा दोष दूर केला आहे. आजही ते माझ्या वास्तूचा दोष दूर करू शकतात, पण त्याआधी ती जागा आम्हाला सोडावी लागेल. पुरोहितांनी हे मला सगळं सांगितल्यानंतर मी दुसऱ्या दिवशीच पॅकिंग करायला सुरुवात केली. पण आज मी ह्या हॉस्पिटलमध्ये बेडवर असण्यामागचं कारण म्हणजे ज्या दिवशी मी पॅकिंग केलं त्याच दिवशी रात्री माझ्यावरती एक विचित्र हल्ला झाला, राजू म्हणाला. पण असं नक्की काय घडलं तुझ्या घरातील त्या 7-8 व्यक्तींसोबत? मी राजूला विचारलं. तुला तर माहीतच आहे की आमची एकत्र कुटुंब पद्धत आहे. माझे आई वडील, माझे आजी आजोबा, माझा लहान भाऊ, माझी बायको आणि तिची लहान बहीण एवढे जण आम्ही एकत्र राहतो. त्या वास्तूमध्ये घराच्या पुढे जे चिंचेचं झाड आहे अगदी तशाच पद्धतीचे मागच्या बाजूला सुद्धा झाड आहे. त्या ठिकाणी एक पाण्याची जुनी विहीर सुद्धा आहे आणि ती विहीर जाळीचे आवरण टाकून गजांनी आच्छादन करून बंद केलेली आहे. त्यावरती मोटर लावून तिथूनच पाण्याची व्यवस्था केली आहे. पुरोहित ज्या वेळेला माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांनी दोन्हीकडच्या गोष्टी पाहिल्या आणि मला सांगितलं की ही विहीर आणि ह्या घराचा जो परिसर आहे तो सुद्धा बाधित आहे. वास्तुदोष हा केवळ त्या चिंचेच्या झाडामध्ये, विहिरीमध्ये आणि आजूबाजूला असलेल्या परिसरामध्येच नाही, तर घरामध्ये असलेल्या मुख्य खोलीतील खालच्या भागात सुद्धा आहे. त्या घराला पिशाच्य शक्तींनी घेरलेलं आहे. फक्त त्या घरालाच नाही तर आजूबाजूच्या परिसरात सुद्धा वाईट शक्तींची स्पंदनं जाणवत आहेत, राजू म्हणाला. तुला एखादं ठिकाण किंवा एखादं मर्मस्थान माहीत आहे का जिथे गेल्यानंतर तुला वाईट अनुभव आला? मी राजूला विचारलं. होय, एकदा माझे आजोबा श्रीधरराव मागच्या बाजूला बागेमध्ये असलेल्या झोपाळ्यावरती बसले होते. झोका घेत होते. काही वेळाने ते त्या झोक्यावरून उठले आणि चालत चालत घराच्या आत आले. पण तरीही तो झोका खूप वेळ हलतच होता. इतका वजनदार झोका, त्याचा वेग संपल्यानंतर थांबायला हवा होता, पण तो थांबला नव्हता. जसे काही कोणीतरी त्या झोक्यावर बसून झोके घेत होतं. पण मी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, राजू म्हणाला. अजून कोणते विचित्र अनुभव आठवत आहेत तुला? मी राजूला विचारलं. सगळ्यात विचित्र घटना म्हणजे जे माझ्या मेहुणी सोबत घडलं. माझ्या बायकोची लहान बहीण सुद्धा आमच्याच बरोबर राहायची. तिच्या बरोबर जे काही झालं ते मी कधीच विसरू शकणार नाही. प्रतिमा नाव आहे तिचं. आमच्या बागेच्या मागील भागात एक खोली आहे. ती बंदच आहे, पडूनच आहे. कसे कोण जाणे, पण अचानक तिला नृत्याचा छंद जडला होता आणि हा छंद त्या घरात राहायला आल्यापासूनच जडला होता. जेव्हापासून तिने त्या बागेच्या खोलीमध्ये डान्स प्रॅक्टिस करायला सुरुवात केली तेव्हापासून ती चित्र विचित्र वागू लागली. ती डान्स प्रॅक्टिससाठी गेल्यानंतर 2-3 तास परत यायची नाही, राजू म्हणाला. अरे पण ह्यात मला काहीच विशेष असं वाटत नाही. 2-3 तास माणूस प्रॅक्टिस करू शकतो, मी म्हणालो. अरे संतोष, खरा भयंकर प्रकार तर मी अजून तुला सांगितलाच नाही. एके रात्री मी झोपलो असताना मध्यरात्री अचानक मला घुंगरांचे आवाज कानावर पडले. तसे मला जाग आली. मी ज्या दिशेने आवाज येत होते त्या दिशेनं गेलो. ते आवाज बागेतील खोलीतूनच येत होते. मी खोलीच्या दिशेला पाहिलं तर खोलीत मंद दिव्याचा प्रकाश होता. मी त्या खोलीजवळ गेलो आणि खिडकीतून आत डोकावून पाहिलं तर मला दिसलं की प्रतिमाने खोलीत कंदील लावला होता आणि ती बेभान होऊन नाचत होती. खरे तर त्या खोलीत दिव्यांची व्यवस्था आहे. असंही नाही की वीज नव्हती.
पण प्रश्न असा आहे की इतक्या मध्यरात्री आणि ते सुद्धा कंदील लावून ती का नाचत होती? मी तिला धरून घरी आणलं. जेव्हा मी तिला ह्या प्रकाराबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की तिला झोप येत नव्हती आणि म्हणून ती प्रॅक्टिस करत होती. आणि जेव्हा मी तिला कंदील लावून का प्रॅक्टिस करत होती असं विचारलं तेव्हा इतरांना खोलीतील दिव्याच्या प्रकाशाचा त्रास झाला असता म्हणून तिने कंदील लावला होता असं सांगितलं. आता तूच मला सांग संतोष, ही दोन्ही उत्तरं तुला नॉर्मल वाटतायत का? राजूनं मला विचारलं. त्यावर मी फक्त नाही म्हणून उत्तर दिलं. राजू पुढे बोलू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हा प्रकार माझ्या बायकोच्या कानावर घातला तेव्हा तिला सुद्धा धक्काच बसला. पण हे सगळं इथेच थांबलं नाही. 2-3 वेळेला असंच झालं. आम्ही तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे सुद्धा नेलं पण त्यांनाही काहीच दोष आढळून आला नाही. पण एके रात्री मात्र कहरच झाला. पुन्हा एकदा एका मध्यरात्री ती असेच त्या खोलीत कंदिलाच्या प्रकाशात नाचत होती. मी आणि माझी बायको तिला पाहायला आणि परत बोलवायला गेलो. पण ह्या वेळेस मात्र आम्ही खिडकीतून जे दृश्य पाहिलं त्याने आम्ही दोघेही हादरून गेलो. अंगावर एकही वस्त्र न परिधान करता त्याच अवस्थेत ती बेभान होऊन नाचत होती. आम्ही तिला पुन्हा मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेलो पण त्यांना ह्या रहस्याचा उलगडा होत नव्हता. त्यांनाच काय, आम्ही 2-3 तज्ज्ञांकडे गेलो पण कुणालाच काहीच कळून आलं नाही. पण पुढे जे काही घडलं ते ह्यापेक्षाही विचित्र आणि भयंकर होतं. एके रात्री पुन्हा मला घुंगरांचे आवाज येऊ लागले. मी उठून पाहिलं तर माझी बायको बाजूला नव्हती. कदाचित ती एकटीच प्रतिमाला त्या खोलीतून परत घरात घेऊन यायला गेली असावी असं मला वाटलं. मी त्या खोलीच्या दिशेनं गेलो आणि त्या खोलीतील दृश्य पाहून माझी बोबडीच वळली. मला असं दिसलं की प्रतिमा बरोबरच माझी बायको सुद्धा बेभान होऊन नाचत होती. हा भयंकर प्रकार बघून मला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. राजू घाबरून बोलत होता. त्याचे सर्व बोलणे ऐकून मी सुद्धा पुरता घाबरून गेलो होतो. राजू पुढे बोलू लागला. हे भयंकर प्रकार सुरू होऊन काहीच दिवस झाले होते आणि पुढचे संकट समोर येऊन उभे ठाकलं. त्या रात्री माझे आजी आणि आजोबा त्यांच्या खोलीत झोपले होते. अचानक मला जोर जोरात कोणीतरी श्वास घेत आहे असे आवाज येऊ लागले. ते आवाज माझ्या आजी आणि आजोबांच्या खोलीच्या दिशेनं येत होते. मी उठून त्यांच्या खोलीच्या दिशेनं गेलो तर मला दिसलं की माझ्या आजी आजोबांचा जीव गुदमरत होता. माझ्या आजी आणि आजोबांना दम्याचा त्रास आहे पण ते नियमित औषध घेतात. इतके वर्ष त्यांना कधीच त्रास झाला नव्हता पण आम्ही जसे या घरात आलो तसे त्यांना हा त्रास सुरू झाला. मी त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी मला माझ्या घराच्या आजूबाजूला काही फॅक्टरी वगैरे आहे का ते विचारलं. तसे मी त्यांना सांगितलं की घराच्या थोडे जवळ एक वीट भट्टी आहे. तेव्हा डॉक्टरांनी अंदाज बांधला की कदाचित त्या वीट भट्टीतील धुरामुळे त्याच्या वासामुळे त्यांना त्रास झाला असावा. पण खरं सांगायचं झालं तर वीट भट्टीचा वास माझ्या घरापर्यंत कधीच येत नाही. त्यानंतर असेच एके संध्याकाळी माझे आई वडील आमच्या बंगल्याभोवती असलेल्या बागेत फिरत होते. अचानक त्यांच्या डोक्यावर बागेतील झाडाची एक फांदी पडली. त्यांना डोक्याला मार लागला. डोक्यालाच मार लागल्यानं मी खूप घाबरलो होतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांची प्रकृती अजून सुद्धा चांगली नाहीये. 1-2दा माझा लहान भाऊ आणि माझी बायको रात्री मला आमच्या बागेतील विहिरीवर असलेल्या त्या जाळीवर बसलेले दिसले. ते विहिरीवर असलेली जाळी उचकटत होते आणि विहिरीत आत डोकावून पाहत होते. असं वाटत होतं जणू काही ते ती जाळी तोडून विहिरीत उडी घेण्याच्या तयारीत आहेत. माझ्या लक्षात आलं म्हणून ते वाचले, नाहीतर कदाचित मी त्या दोघांना गमावूनच बसलो असतो. काही दिवसांनंतर तर माझ्या बायकोने मागील बाजूस असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. राजू म्हणाला. राजू, हे सर्व खरंच खूप भयानक आहे. पण मग तुला स्वतःला असे काही अनुभव आले का?
म्हणजे कुठली शक्ती किंवा कुठल्या शक्तीचे अस्तित्व वगैरे तुला स्वतःला काही जाणवलं का? मी राजूला विचारलं. हो मित्रा, माझ्या बाबतीत सुद्धा जे काही घडलं तो खूप भयंकर अनुभव होता. मी एके रात्री झोपलो असताना मला एक खूप भयंकर स्वप्न पडलं. मला आमच्या बागेतील विहिरीवरच्या जाळीवर काही काळ्या आकृत्या बसल्या असल्याचं दिसलं. खूप भयंकर दृश्य होतं ते. ते पाहून माझी झोप उडाली आणि मी ताडकन उठून बसलो. आणि जेव्हा मी उठून बसलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी माझ्या खोलीत नव्हतोच. मी बागेतच उभा होतो. हे जे काही घडलं होतं ते स्वप्न नसून सत्य होतं. माझ्या समोरच विहिरीवरच्या त्या जाळीवर मला त्या काळ्या आकृत्या हलताना दिसत होत्या. मी भानावर आलो आणि लगेच घरात पळालो. माझं अंग घामानं थिजून गेलं होतं. राजू म्हणाला. राजूच्या बाबतीत जी घडलेली घटना होती ती ऐकून मी सुद्धा चांगलाच हादरलो होतो. पण मग तू त्या रात्री जखमी कसा काय झालास? मी त्याला विचारलं. तेव्हा राजूनं सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला, मी त्या रात्री घडलेला प्रकार पाहून खूप घाबरलो होतो. मला आता घरात सुद्धा भीती वाटू लागली होती. त्यात घरात मी एकटा. माझे सर्व कुटुंब घडलेल्या प्रकारांनी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतं. कदाचित मी ह्या घरात आता थांबलो तर माझ्या जीवाला धोका असू शकतो असं मला जाणवू लागलं. म्हणून मी घराच्या बाहेर निघण्यासाठी प्रयत्न करू लागलो. मी ज्या वेळेला बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा मला असं जाणवलं की कोणीतरी मला रोखत आहे. कोणती तरी अदृश्य शक्ती मला प्रतिकार करत होती. मी अक्षरशः पूर्ण ताकदीनिशी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा मी बाहेर पडू शकलो नाही. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे मी मागच्या बाजूला असलेल्या त्या विहिरीच्या दिशेनं खेचला जाऊ लागलो. त्या चिंचेच्या झाडापर्यंत मी फरफटत गेलो. माझ्या अंगावरती हे जे ओरखडे दिसत आहेत, माझं फुटलेलं डोकं तुला दिसत आहे, ते सर्व काही मला त्या विचित्र शक्तीने खेचल्यामुळेच घडलं आहे. राजू घाबरत म्हणाला. पण म्हणजे तुला ती शक्ती दिसत नव्हती का? मी राजूकडे पाहत म्हणालो. नाही, मला दिसत काहीच नव्हतं. फक्त त्या शक्तीचं अस्तित्व मला जाणवत होतं आणि माझ्या कानात मला हलकीशी कुजबूज ऐकू येत होती. ती कुजबूज मी कधीच विसरणार नाही. हे घर सोडून जा असं काहीसं अस्पष्ट मला ऐकू येत होतं. मी हात जोडून इकडे तिकडे बघून हवेतच त्या शक्तीला सांगत होतो की मी जातो हे घर सोडून, पण मला सोड. पण माझ्यावरील त्या शक्तीची पकड ढिली होत नव्हती. पण अचानक मला आठवलं की माझ्या खिशात ठेवलेल्या पाकिटात एक मंतरलेला ताईत होता. तो ताईत त्या पुरोहितांनीच मला दिला होता. मी तो ताईत कसाबसा पाकिटातून बाहेर काढला आणि माझ्या हातात घट्ट धरला. कदाचित त्या भस्म असलेल्या ताईतामुळेच मी त्या शक्तीपासून दूर फेकला गेलो आणि तिथून मी कसाबसा निसटलो. राजू म्हणाला. राजू सोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत जे काही घडलं होतं ते खूपच भयावह होतं. एकंदर हा सर्व प्रकार पाहता त्याला आपल्या घरी न्यावं म्हणून मी त्याला आधार देत म्हणालो. हे बघ राजू, हे जे काही घडलं ते खूपच भयानक आहे. तुला डिस्चार्ज दिल्यानंतर आपण माझ्याच घरी जाऊ. पुढे बघू काय करायचं ते, मी म्हणालो. तू म्हणतोयस ते सगळं खरंय, पण माझ्या आयुष्याची कमाई ते घर विकत घेण्यासाठी मी घालवली आहे आणि मी पुढे तुझ्या घरी किती दिवसापर्यंत राहणार? काहीही झालं तरी त्या वास्तूमधील जो दोष आहे तो दूर करावाच लागेल, राजू म्हणाला. हो, तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण आधी आपल्याला हे शोधावं लागेल की तुझ्या वास्तूमध्ये जो दोष आहे तो कशामुळे आहे. तुझ्या ओळखीच्या त्या पुरोहितांशी चर्चा करावी लागेल, मी म्हणालो. काहीच दिवसात राजूला डिस्चार्ज दिला गेला आणि ठरल्याप्रमाणे मी त्याला माझ्या घरी घेऊन आलो. माझे काका घरामध्येच होते. त्यांनी राजूच्या बाबतीतील सर्व घटना ऐकली. त्यांनी सुद्धा लगेचच त्या पुरोहितांना बोलवून घेण्याचा सल्ला दिला. तसे काहीच दिवसात राजूने पुरोहितांना बोलवून घेतलं. पुरोहित माझ्याच घरी आले आणि समोर बसून त्या जागेचा नकाशा दाखवत माझ्या काकांशी त्याबद्दल बोलू लागले. पुरोहित,
तुम्ही जे काही सांगत आहात त्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, पण अशी कोणती संबंध बाधा आहे की ज्यामुळे ह्या मुलाच्या घरातील लोकांबरोबर इतके विचित्र प्रसंग घडले? काकांनी विचारलं. मी त्या जागेचा संपूर्ण इतिहास माहिती करून घेतला आहे. राजूने ती जागा ज्या ऑफिसरकडून घेतली आहे, मुळात तो व्यक्ती त्या जागेचा मालकच नाहीये. वास्तविक ती जागा त्या घरामध्ये राहत असलेल्या त्याच्या चुलत्याची आहे, जो ब्रह्मचारी होता, पण त्याला त्या बंगल्यात मारण्यात आलं. त्याचप्रमाणे त्याच्या बहिणीला आणि त्याच्या भावाला सुद्धा त्याच ठिकाणी मारलेलं आहे. बंगल्यातील बागेतील मागील बाजूस ज्या ठिकाणी विहीर आहे, त्या विहिरीच्या आतमध्ये त्या ब्रह्मचारी व्यक्तीच्या बहिणीचा आणि भावाचा मृत्यू झाला आणि त्या ब्रह्मचार्याचा मृत्यू चिंचेच्या झाडाला फास देऊन झाला आहे. त्या ब्रह्मचारी व्यक्तीच्या पूर्ण कुटुंबाला संपवून त्या बंगल्यात फक्त स्वतःचं वर्चस्व असावं म्हणून त्या ऑफिसरने हे सगळं काही घडवून आणलं होतं आणि तो बंगला स्वतःच्या नावावरती करून घेतला होता. पण त्याच्या कर्माने तो सुद्धा सुखाने ह्या बंगल्यात राहू शकला नाही. कालांतराने जेव्हा त्याला सुद्धा त्या बंगल्यात विचित्र आणि भयंकर अनुभव यायला लागले, त्याला त्रास होऊ लागला, तेव्हा त्याने तो बंगला विकायला काढला. तो बंगला त्याने राजूला विकून तो तिथून निघून गेला. राजूने ती जागा विकत घेतल्यानंतर केवळ काही महिन्यांमध्येच त्यांना सुद्धा असेच भयंकर अनुभव येऊ लागले. त्यांना सुद्धा त्रास व्हायला सुरुवात झाली. त्याच्या आजी आजोबांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यांचा श्वास गुदमरू लागला, कारण त्यांच्या छातीवर ब्रह्मसंबंध येऊन बसलेला होता. त्यानंतर राजूच्या आईवडिलांच्या अंगावरती झाडाची फांदी पडली होती. ती त्याच उंच चिंचेच्या झाडाची फांदी होती, ज्या फांदीला त्या ब्रह्मचारी व्यक्तीला फास लावला होता. राजूच्या लहान भावाला आणि राजूच्या बायकोला विहिरीतून काही विचित्र आवाज ऐकू येत होते. ते त्या विहिरीच्या दिशेनं खेचले जात होते आणि म्हणून ते विहिरीची जाळी उचकटून विहिरीत उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. ते आवाज त्या ब्रह्मचारी व्यक्तीच्या बहिणीचे आणि लहान भावाचे होते. पुरोहितांना मध्येच थांबवत राजूनं विचारलं, पुरोहितजी, मला एक समजलं नाही. माझी मेव्हणी ज्या खोलीमध्ये नृत्य करत होती, ती मध्यरात्री आणि ते सुद्धा नग्न अवस्थेत का नाचत होती? माझ्या बायकोच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. त्या ब्रह्मचारी व्यक्तीची जी बहीण होती, ती एक नर्तिका होती. ती त्याच खोलीत नृत्याचा सराव करायची. त्याच ठिकाणी तिने तुमच्या मेव्हणीला म्हणजेच प्रतिमाला बोलावून घेतलं आणि तिथे तिचं शरीर प्राप्त करून नृत्य सादर केलं. तुम्ही जिला बघितलं ती प्रतिमा नव्हतीच. भले ते शरीर प्रतिमाचं होतं, पण तिच्यातील आत्मा प्रतिमाचा नव्हता. कधी तिने प्रतिमाचे शरीर धारण केलं आणि कधी तुमच्या बायकोचं. त्या वास्तूमध्ये शिजवलेलं अन्न सुद्धा शापित होतं. तुमचा सुद्धा जीव धोक्यात होता, पण तुम्ही सुटलात ते केवळ मी तुम्हाला दिलेल्या भस्माच्या ताईतामुळे. घरात वास्तुदोष असेल तर तो संपूर्ण घराला घेरत असतो. एखाद्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्ती काही इच्छा अपूर्ण राहून अतृप्ततेने मृत्युमुखी पडतात. ज्यांचा मृत्यू पश्चात विधी होत नाहीत, त्या वेळेला त्या गेलेल्या व्यक्ती ती वास्तू स्वतःच्या ताब्यामध्ये घेतात आणि तिथे कोणालाही राहू देत नाहीत, पुरोहित म्हणाले. पण पुरोहितजी, राजूच्या घरातील व्यक्तींचा ह्या सगळ्यात काय दोष होता? मी विचारलं. तुम्ही तुमच्या मित्राला विचारा. वास्तू घेतल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी कुठली पूजा, होम हवन किंवा भोजन हे कार्य केलं होतं का? पुरोहित म्हणाले. तसे राजू माझ्याकडे पाहत म्हणाला, हो, ती गोष्ट माझ्या हातून घडली नाही. चांगला दिवस पाहण्याच्या नादात आणि कामाच्या नादात मी कुठलीच कार्ये करू शकलो नाही, राजू म्हणाला. असंतुष्ट असणारे प्रेतात्मे भुकेजलेल्या अवस्थेत असताना त्यांना कित्येक वर्षे न देण्यात आलेला घास आणि त्यांच्याच त्या घरात दुसरे व्यक्ती येऊन तिथेच अन्न शिजवून जर खात असतील तर ते पूर्वीचे प्रेतात्मे चवताळतील नाही तर काय होईल. त्यामुळेच या भयानक घटना ह्या सर्वांच्या बाबतीत घडल्या. ज्या व्यक्तीमुळे त्या घरातील लोकांचा मृत्यू झाला तो अधिकारी तिथून स्वतः तर निघून गेला,
पण तुमच्या घरातल्या माणसांच्या पाठीमागे तो वास्तुदोष, तो ब्रह्मसंबंध लावून गेला, पुरोहितजी म्हणाले. कमाल आहे. दुष्कृत्य केलं कुणीतरी भलत्यानेच, आणि तो ह्या त्रासातून सुटला देखील. आणि ज्याने काहीच केलं नाही त्याच्या वाट्याला हा सर्व त्रास आला. ती वास्तू सुद्धा आता दुसरं कोणीही विकत घेणार नाही. ह्यावरती काही उपाय नाही का? काकांनी विचारलं. उपाय आहे. ज्याच्याकडून हे भयानक कृत्य घडलं त्या व्यक्तीला प्रत्यक्ष त्या ठिकाणी बोलवावं लागेल. तो व्यक्ती त्या ठिकाणी आल्याशिवाय ती वास्तू शांत होणार नाही, पुरोहित म्हणाले. पण तो जो कोणी अधिकारी तिथून निघून गेला आहे तो त्या ठिकाणी परत कसा येईल? त्याला तर या बाबतीत सगळी माहिती असणार आहे, मी म्हणालो. तो तर स्वतः इथे येणार नाही. त्या घराची शांती सुद्धा होणार नाही. मला ती जागा कोणाला विकता सुद्धा येणार नाही. देवा, काय करू आता मी? आयुष्यभराची कमाई मी ते घर घेण्यात लावली आहे, राजू रडवेला होत म्हणाला. नाही, काळजी करू नका. आपण ह्यावर उपाय करू शकतो. त्या ब्रह्मसंबंधाला आपण आवाहन करून घास अर्पण करून बोलावून घेऊ. तो स्वतः नक्कीच त्याच्या मारेकऱ्याला त्या ठिकाणापर्यंत कसंही करून बोलवून घेईल, पुरोहित म्हणाले. खरे तर त्या घरामध्ये पुन्हा जाणं हे आमच्यासाठी एक भयानक कृत्य होतं. तरी सुद्धा आम्ही सर्व पुरोहितजी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे गेलो. वेळ रात्रीची होती. घराच्या त्या वाड्याच्या बाहेर असलेल्या चिंचेच्या झाडाजवळ गेल्यानंतरच मनामध्ये धडकी भरली होती. आम्ही त्या वाड्याचे दार उघडून आत प्रवेश करू लागलो. आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत असताना आम्हाला त्या ठिकाणी एका मुलीचा, एका मुलाचा आणि एका मध्यमवयीन व्यक्तीचा आवाज ऐकू येऊ लागला. झोळीमध्ये असलेलं सर्व साहित्य बाहेर काढत पुरोहितांनी तिथे अग्नी पेटवला आणि तिथे एका पातेल्यात भात शिजवून तिथे ब्रह्मसंबंधाच्या नावाने घास तयार केला. राजूच्या हातामध्ये पाणी आणि भाताचा घास देऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. तुझ्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या व्यक्तीला पहाटेपर्यंत ह्या ठिकाणी बोलाव. तो ह्या ठिकाणी यायलाच हवा. तुला हा घास अर्पण करून आम्ही आवाहन करत आहोत. तुझी वास्तू तुलाच प्राप्त होईल. तुलाच या वास्तूमध्ये मुक्ती मिळेल, पुरोहितजी मोठमोठ्यांदा बोलत होते. आणि अचानक एका दिशेने कमरेला केवळ पंचा गुंडाळलेला एक विद्रूप दिसणारा व्यक्ती चालत चालत पुढे येत असल्याचे आम्हाला दिसले. त्याने राजूच्या हातामधला घास स्वतःच्या दिशेनं खेचला आणि त्या पुरोहिताकडे पाहत म्हणाला, जर हे घर सोडलं नाही तर तुमच्या सर्वांना इथेच विहिरीमध्ये राहावं लागेल. हा संपूर्ण भयानक प्रकार पाहून आम्ही थरथर कापू लागलो. माझं ऐक. तू त्या व्यक्तीला बोलावून आण. त्याला खेचून आण. आम्ही तुला जे हवं ते करतो. आम्ही ह्या घरात थांबणार नाही. तुला तुझं घर मिळेल. इथे अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीची शांती आम्ही करू. तुला तुझं घर प्राप्त करून देऊ, पुरोहित पुन्हा म्हणाले. आम्ही सगळे देवाचे नामस्मरण करत होतो. काही वेळ गेला. बरोबर रात्री 2:45च्या सुमाराला बंगल्याच्या बाहेर एक गाडी येऊन थांबली आणि त्या गाडीतून तोच अधिकारी उतरला. कसे कोण जाणे, पण त्या प्रेतात्म्याने, त्या ब्रह्मसंबंधाने त्या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी खेचून आणलं होतं. भ्रमित अवस्थेत असलेला तो अधिकारी त्या ठिकाणी चिंचेच्या झाडाखालून घराच्या आत प्रवेश करत पुरोहित यांच्या शेजारी येऊन बसला. त्याची अवस्था भ्रमिष्ठासारखी होती. राजू त्या व्यक्तीकडे पाहत म्हणाला, तुझ्या पापाची शिक्षा मला भोगावी लागली. माझ्या घरातल्या व्यक्तींना भोगावी लागली. केवळ तू केलेल्या पापामुळे हे सर्व घडलं, असे ओरडत राजूने त्या व्यक्तीला मारायला सुरुवात केली. गळा दाबून राजू त्याचा जीव घेऊ लागला. आपल्या एका चुकीमुळे आपण ज्याला घर विकलं त्याला किती मोठा त्रास सहन करावा लागला ह्याची जाणीव त्या व्यक्तीला होती. इथे मृत्युमुखी पडलेल्या सर्व प्रेतात्म्यांना शांत करण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेन, पण माझाच जीव जर गेला तर त्यांची शांती कोण करणार? कारण मी त्यांच्या रक्तातील व्यक्ती आहे आणि फक्त मीच जिवंत आहे.
ते ऐकून राजू शांत झाला. पुरोहित, जो विधी करायचा आहे तो करायला मी तयार आहे, तो ऑफिसर म्हणाला. ठीक आहे, हे जे पिंड बनवलं आहे ते दाखवायचं आहे आणि त्याचं विसर्जन त्या विहिरीतल्या पाण्यामध्ये करायचं आहे, पुरोहित म्हणाले. त्याप्रमाणे तो ऑफिसर विधी करू लागला आणि आम्ही सर्व बाजूला उभे राहून तो विधी पाहत होतो. अचानक ब्रह्मसंबंधाचा तो ब्रह्मचारी व्यक्ती प्रकट झाला आणि त्या ऑफिसरकडे पाहून विकट हास्य करू लागला. आता मीच या बंगल्यात कायमस्वरूपी राहणार. तुझा अंतकाळ जवळ आला आहे, तो ब्रह्मचारी व्यक्तीचा आत्मा म्हणाला. काही वेळ गेला, पण तो ऑफिसर काही न बोलता पिंड अर्पण करण्यासाठी विहिरीच्या दिशेने चालू लागला आणि क्षणात त्या विहिरीमध्ये मृत्यू झालेल्या त्या व्यक्तींनी त्या ऑफिसरला पिंडासकट विहिरीच्या आत खेचलं आणि काही क्षणात तो ऑफिसर त्या विहिरीत दिसेनासा झाला. हे सर्व भयंकर दृश्य पाहून आम्ही सगळेच घाबरलो होतो, पण पुरोहित मात्र शांत होते. ते उठले आणि राजूकडे आले. तुझ्या घरातील व्यक्तींचा ह्यात काहीच दोष नव्हता. केवळ ह्या जागेतील वास्तू दोषामुळे त्यांना सर्व यातना भोगाव्या लागल्या. त्या ब्रह्मसंबंधाला त्याचा घास त्या व्यक्तीच्या प्राणांसह प्राप्त झाल्यामुळे ही वास्तू आता शांत होईल. पोरा, जागा घेण्याआधी ती जागा कोणाची आहे, त्या जागेचा इतिहास काय आहे हे जाणून घेणे खूप गरजेचं असतं. कमी पैशात मिळणारी जागा आपण स्वस्तात मिळाली म्हणून कुठलाही विचार न करता घेतो, पण अशा चुकीमुळे आपण किती मोठा त्रास पाठीमागे लावून घेतो हे तुला आता कळलंच असेल. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नवीन जागेत प्रवेश केल्यानंतर त्या वास्तूला शांत करण्यासाठी जो विधी आहे, ज्याला आपण वास्तू शांत म्हणतो, तो करणे गरजेचे असते. विधी न करता जर त्या जागेत अन्न शिजवलं गेलं तर ते प्रत्यक्षात सैतानी शक्तीला प्राप्त होतं आणि त्या ठिकाणी वाईट शक्तींचं अस्तित्व निर्माण होतं. आपल्या आसपासच्या भागात कुठे ना कुठेतरी एखादं बाधित वळण, एखादी बाधित इमारत, एखादी बाधित विहीर, जलस्थान, झाड, चौक, शेतातील जागा अशा गोष्टी असण्याची शक्यता असते. त्या ठिकाणी आजही कित्येक जण काही ना काहीतरी उतरवून टाकत असतात, पुरोहित म्हणाले. काही वेळानंतर आम्ही तो बंगला बंद करून परत माझ्या घराकडे आलो. राजू, हे सगळं संपलं असलं तरी माझा तुला एक सल्ला आहे की तुम्ही पुन्हा आता त्या बंगल्यात राहण्यासाठी जाऊ नका. त्या ठिकाणी शांती करून ती जागा धर्मशाळेसाठी म्हणून वापरण्यासाठी द्या. ज्या ठिकाणी सतत नित्य मंत्र उच्चारण आणि नामस्मरण होत असेल तिथे वाईट शक्तींचा वास राहूच शकत नाही, पुरोहित म्हणाले. अखेर एका धार्मिक संस्थेला बोलवून ती जागा दाखवून आम्ही त्या जागेचा व्यवहार केला आणि तिथे धार्मिक विधी करून त्या वास्तूचा वास्तुदोष कायमस्वरूपी घालवला. जसे इकडचा वास्तुदोष संपुष्टात आला तसे राजूच्या कुटुंबातील सदस्य जे हॉस्पिटलमध्ये अजून सुद्धा ऍडमिट होते त्यांची मानसिक आणि शारीरिक प्रकृती सुद्धा झपाट्यानं सुधारू लागली आणि राजूचा नवीन घर घेण्याचा शोध सुद्धा सुरू झाला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.